नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी मोठा विजय मिळवलाय, तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे निकाल जाहीर होताच ठाकरे गटानं आष्टीकर यांची पक्षातून हकलपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आष्टीकरांना एका दिवसात दुहेरी धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। या निवडणुकीत एकूण 452 पैकी 451 सदस्यांनी मतदान केलं। महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी तब्बल 339 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा नागेश आष्टीकर पाटील यांना अवघ्या 84 मतांवर समाधान मानावं लागलं। निवडणुकीपूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता। या घडामोडींमुळे नांदेड हिंगोलीच्या राजकारणात मोठी चर्चाही रंगली होती। त्यातच विधान परिषद निवडणुकीतील निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं। निकाल जाहीर होताच ठाकरे गटाकडून मोठी संघटनात्मक कारवाई करण्यात आली। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे कृष्णा पाटील आष्टीकर यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली। त्यामुळे एका बाजूला निवडणुकीतील पराभव आणि दुसऱ्या बाजूला पक्षातून हकलपट्टी अशा दुहेरी धक्क्याला कृष्णा पाटील आष्टीकर यांना सामोरं जावं लागलं। या घडामोडींमुळे नांदेड हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हाय प्रवाह नेटवर्कसाठी कृष्णा चौतमाल हदगाव।